प्रशासकीय कामांचा व्याप, निवडणुकीची कर्तव्ये आणि अपुरा कर्मचारी वर्ग अशा सर्व आव्हानांना तोंड देत पेण नगरपालिकेने चालू आर्थिक वर्षात तब्बल 12,59,80,80 रुपयांची विक्रमी करवसुली केली आहे. मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या दूरदृष्टीने आणि योग्य नियोजनामुळे हे यश शक्य झाले. यंदा एकूण मालमत्ता करापैकी तब्बल 85 ते 90% वसुली झाल्याने नगरपालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडलीये. विशेष म्हणजे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने केवळ दंडात्मक कारवाई न करता जाहीर दवंडी आणि विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यावर भर दिला होता. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने नागरिकांच्या हरकती आणि सूचनांची दखल घेतली. बिलांमधील त्रुटी दूर करून पारदर्शक कामकाज केल्यामुळे प्रशासनाबद्दल नागरिकांचा विश्वास वाढला, असे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी आवर्जून सांगितले. या विक्रमी कामगिरीमध्ये लेखापाल किरण शहा, कर निरीक्षक गोविंद भिसे, वसुली विभाग प्रमुख महेश वडके आणि संगणक अभियंता निकिता पाटील यांच्यासह संपूर्ण टीमचा मोलाचा वाटा आहे. इतर नगरपालिकांच्या तुलनेत पेण नगरपालिकेने करवसुलीत मारलेली ही मजल खरोखरच कौतुकास्पद ठरली असून पेण आता या बाबतीत अव्वल स्थानी पोहोचले. यंदा 31 मार्च 2026 रोजी पेण नगर परिषदेची मालमत्ता कर तसेच पाणीपट्टी वसुली ही खूप चांगली आणि विक्रमी झालेली आहे. मालमत्ता कर वसुली ही साधारण 85% वसूल आपली झालेली आहे. तसेच पाणीपट्टी ही 80% आपली वसुली झालेली. हे वसुली करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मोठ्या प्रमाणात जनजागृतीसाठी रिक्षाद्वारे मेसेजिंग दिलं, त्याचप्रमाणे फलक लावले आणि लोकांमध्ये जनजागृती केल्यामुळे नागरिकांचंही यासाठी उत्तम सहकार्य मिळाल्याने त्यांनी तातडीने कर भरणा केल्याने आपली यंदा पेण नगर परिषदेची वसुली ही खूप चांगली झाली. आणि या वसुलीच्या माध्यमातूनच आपल्याला विविध विकास कामे किंवा शहराची अत्यावश्यक कामे या वसुली किंवा या मालमत्ता कर, पाणीपट्टी कर यातूनच आपल्याला कामं करतात येतात. याबद्दल नागरिकांचे धन्यवाद, आभार. आणि ज्यांची पाणीपट्टी किंवा घरपट्टी अजून भरायची असेल त्यांनी तातडीने एप्रिल महिन्यात भरून नगरपालिकेला सहकार्य करावे, ही सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते.